नमस्कार। आज श्रावण कृष्ण एकादशी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुंबई महापालिकेची जलवाहिनी पूर्वीच्या जागी पुन्हा 2 ठिकाणी फुटली। कळवा नाक्यावर स्वागत कमान उभारण्याऐवजी अत्याधुनिक पादचारी पूल उभारण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आणि ठाणे शहरावर लवकरच क्लोज सर्किट कॅमेऱ्याद्वारे नजर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ज्याला शिक्षण नाही त्याला समाजात अजिबात डिमांड नाही। काय बघतोयस? हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई। खूप शिका, सगळा ज्ञान दूर करून टाका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। मुंबई महापालिकेची जलवाहिनी गेल्या 3 दिवसात दुसऱ्यांदा फुटली आहे। मुंबई महापालिकेची जलवाहिनी सोमवारी वर्तकनगर येथील भीमनगर इथे फुटली होती। त्यामुळे मुंबई महापालिकेने 25% पाणी कपात लागू केली होती। काल सकाळी या वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी व्हॉल्व्ह उघडण्यात आल्यानं जलवाहिनी फुटल्याच्या वृत्तानं गोंधळ उडाला होता। जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम योग्य तऱ्हेनं न झाल्यानं काल संध्याकाळी पूर्वीच्या जागी उलट 2 ठिकाणी ही जलवाहिनी पुन्हा फुटली। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना त्याचा फटका बसला। ही जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीतून पाणी पुरवठा होणाऱ्या आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही। त्यामुळे जवळपास 5000हून अधिक कुटुंबियांना गेले 3 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नाही। कळवा नाका इथे प्रवेशद्वार उभारण्यापेक्षा आधुनिक स्वरूपाचा सरकते जिने असलेला पादचारी पूल बांधावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। अतिशय वर्दळीच्या असलेल्या कळवा नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते। सामान्य वाहनांबरोबरच माल वाहतूकही याच चौकातून होत असल्यामुळे पादचाऱ्यांना अनेकदा रस्ता ओलांडणंही अवघड होतं। छोटे मोठे अपघात ही या चौकातील नित्याची बाब आहे। पालिका या चौकात प्रवेशद्वार उभारणार आहे। शहराच्या सीमेवर प्रवेश कमानी असताना पुन्हा अंतर्भागात कमानी कशाला असा प्रश्न पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी उपस्थित केलाय। कमानी उभारल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडतेच असं नाही, ठाणेकरांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे। शहराच्या अंतर्भागात कमानी उभारून स्थानिक आमदार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे। कमानी उभारण्याऐवजी अत्याधुनिक पादचारी पूल उभारावा। या पुलाला सरकते जिने असावेत अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। समन्वय प्रतिष्ठानतर्फे घरेलू कामगार आणि बांधकाम कामगारांच्या एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। एनकेटी सभागृहात उद्या आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात लाभार्थी कामगारांची नोंदणी केली जाणार आहे। यामुळे घरेलू महिला कामगारांना जनश्री आणि शिक्षा सहयोग योजना, 55 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारास सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000चं अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांमधील स्त्री लाभार्थ्यांना नैसर्गिक प्रसूतीसाठी 5,000, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 10,000, एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास त्या मुलीच्या नावे 25,000, त्याचप्रमाणे लाभार्थी कामगारांच्या मुलांनाही लाभ मिळणार आहे। शाळेतील 75% हजेरीसाठी 1ली ते 10वीच्या विद्यार्थिनींना 50 रुपये अनुदान, 75% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना 5,000ची आर्थिक मदत, 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी 15,000चं सहाय्य,
घर बांधणीसाठी 2 लाखांचं अर्थसहाय्य, घर दुरुस्तीसाठी 1.5 लाखांचं अर्थसहाय्य असे अनेक लाभ मिळू शकणार आहेत। भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी ठाणे नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील परीक्षण भूमापक रमेश सरकटे यांची निवड झाली आहे। महाराष्ट्र भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त संघटनेच्या माध्यमातून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यापूर्वी संघटित झाले होते। त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जून महिन्यात जमाबंदी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं। तत्पूर्वी झालेल्या शासकीय प्रतिनिधींसमवेतच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष हिरेकर यांनी मागण्यांना फारसं महत्त्व न दिल्यामुळे त्यांच्यावर फितुरीचा आरोप करून संघटना बरखास्त करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला होता। या संघटनेतील सर्व सदस्यांनी त्यानंतर एकत्र येऊन भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेची स्थापना केली। या संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीत रमेश सरकटे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्ष म्हणून अजय जाधव आणि सरचिटणीस म्हणून व्ही.जी. तायडे यांची निवड झाली। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। तू शिक, खूप शिक, पण आता माझ्यामुळं कोणाला बी त्रास होणार नाही। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई। सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? तुझं ते घर लिहून दे माझ्या नावावर, कागदावर अंगठा उठीव म्हणजे काम झालं। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। स्वातंत्र्य हवं असेल तर आपण जबाबदारी घ्यायला हवी असं मत डॉक्टर संजय मंगो यांनी व्यक्त केलं। समता विचार प्रसारक संस्थेतर्फे कॉलेजची दुनिया या विषयावर ठाणे भारत स्काउट आणि गाईड या कार्यालयात एकलव्य विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं। स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय असा थेट सवालच त्यांनी विद्यार्थ्यांना केला। 21व्या शतकातही मुलगा आणि मुलगी यांना भिन्न वागणूक दिली जाते। आजही मुलींना मुलांच्या मानानं कमी स्वातंत्र्य आहे असंही त्यांनी सांगितलं। कोणतंही काम करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला इतरांचं सहकार्य मिळणं आवश्यक आहे। एकजुटीनं काम करणं ही काळाची गरज आहे। सहकार्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येकाशी आपण प्रेमानं आणि आपुलकीनं वागलं पाहिजे, कारण राग ही काही माणसांची नैसर्गिक प्रेरणा नाही असंही त्यांनी सांगितलं। स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे तंत्र अशी उकल त्यांनी केली। स्वतः याचा अर्थ फक्त मी, माझं कुटुंब, माझे नातेवाईक एवढा संकुचित नसून स्वतः म्हणजे आपण सगळे, पृथ्वीवरील सगळेजण एवढा व्यापक अर्थ आहे। रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड असा अर्थ त्यांनी सांगितला। आपापल्या क्षमतेनुसारच एखाद्यानं जबाबदारी घ्यावी आणि ती पूर्ण करावी अशी अपेक्षा संजय मंगो यांनी यावेळी व्यक्त केली। दुसऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या वंश सिंग यानं दुहेरी मुकुट पटकावला। 14 वर्षीय वंश सिंग हा ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीचा प्रशिक्षणार्थी आहे।
वंशसिंग यानं रत्नागिरी इथे झालेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीचा किताब पटकावला। या स्पर्धेत त्यानं अंतिम फेरीत मुंबईच्या देवेश धर्मराजनचा पराभव केला, तर दुहेरीत अमन बरोबर खेळताना देवेश धर्मराजन आणि निखिल वाडेकरचा पराभव करत त्यानं या स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला। स्वप्नाली लाड सारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये म्हणून शहरामध्ये क्लोज सर्किट कॅमेऱ्याचं जाळं उभारलं जाणार आहे। काल झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला। शहरातील LED दिव्यांवरच हे कॅमेरे बसवले जाणार आहेत। काल झालेल्या सर्वसाधारण सभेत स्वप्नालीचे प्राण वाचवणाऱ्या नगरसेविका उषा भोईर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्याची मागणी केली। नगरसेवकांनी आपापल्या निधीतून असे कॅमेरे बसवण्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शवली। मात्र अशा प्रकारे कॅमेरे बसवता येणार नाहीत असं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। काँग्रेस नगरसेवक मनोज शिंदे यांनी कॅमेरे बसवण्याचा एक प्रस्ताव आपण दिला होता, पण त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही याची यावेळी आठवण करून दिली। एका संस्थेनं ठाण्यात मोफत LED दिवे बसवून देण्याची तयारी दर्शवली आहे। या दिव्यांमुळे पालिकेच्या वीज देयकात मोठी बचत होणार असून या बचतीपोटी मिळणारं अर्ध उत्पन्न पालिकेला देण्याची तयारी असल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं। यावर सभागृहात 7 महिने उलटूनही कार्यवाही का झाली नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले। यावरील चर्चेत महापौरांनी हस्तक्षेप करून येत्या 2 दिवसात निविदा अंतिम करून कामाला सुरुवात करावी असे आदेश प्रशासनाला दिले। सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? हसण्या फुलण्याचे बालपणीचे दिवस, बालपणीचे दिवस, ओ बालपणीचे दिवस। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, मुंबई महापालिकेची जलवाहिनी पूर्वीच्या जागी पुन्हा 2 ठिकाणी फुटली। कळवा नाक्यावर स्वागत कमान उभारण्याऐवजी अत्याधुनिक पादचारी पूल उभारण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आणि ठाणे शहरावर लवकरच क्लोज सर्किट कॅमेऱ्याद्वारे नजर। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।